सध्या महायुतीचं सरकार अडचणीत आलेलं आहे। मूलभूत जे प्रश्न आहेत, महागाई, बेरोजगारी, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, यापासून लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी जाणीवपूर्वक ज्यांच्याकडे ग्रह खातं आहे ते फडणवीस म्हणतात की ठोकून काढा, माझ्या आदेशाची पर्वा करू नका, विचार करू नका। आणि त्यांचं एक आमदार, नावालाच आमदार, ज्याला आमदारची लायकी काय ते कळत नाही, ज्याला कोणत्या भाषेत बोलावं ते समजत नाही, असं ते टिल्ल्या, तो म्हणतो 2 समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मस्जिदीमध्ये घुसून मारेन। तर त्याला आमचं चॅलेंज आहे, तू मस्जिदीमध्ये घुसून जातो, वापस जातो का नाही त्याची काळजी आम्ही घेऊ। आणि राहिला प्रश्न बाकीच्या इतर जातीमध्ये, धर्मामध्ये ते तेढ लावायचा तुम्ही विचार करताय, जनता आता चांगलं हुशार झालेली आहे, त्यांना कळून चुकलंय। आज फक्त हे मुस्लिम समाजातर्फे आंदोलन झालेलं नाही, मराठा समाज, दलित समाज, मातंग समाज, ओबीसी समाज सर्व सोबत आहेत। म्हणजे आम्ही एक छाप तुम्हाला दाखवून दिले की आम्ही कालही एक होतो, आजही एक होतो। तुम्ही किती फोडण्याचा प्रयत्न केलो, लोकसभेला तुम्हाला तुमची जागा जनतेने दाखवले, आता विधानसभेला भुईसपाट करायची इच्छा या जनतेच्या मनात आहे। त्यामध्ये तुम्ही किती वेश पेरलं तर ते होणार नाही, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच आम्ही आता विधानसभेत दाखवून देऊ। सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचं जे षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून, RSSच्या दलालाच्या माध्यमातून जे होऊ घातलेलं आहे, त्याचा मी एक संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो। वास्तविक बघितलं तर हिंदूचे धर्मगुरू म्हणून जे लोक मिरवतात, त्यांनी हिंदू धर्म किमान आमच्यासारख्या लोकांना सांगू नये, कारण खरे हिंदू काय असतात हे आम्हाला चांगलंच माहीत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस राज्याभिषेक करायचा होता त्यावेळेस तुम्ही मराठा समाजाबद्दल किंवा माझ्या राजाबद्दल ज्या पद्धतीनं व्यवहार केला तो इतिहास आम्ही कधीही विसरू शकत नाही। जगद्गुरू तुकोबाराय ज्यावेळेस गाथा लिहिली त्यावेळेस ती गाथा पाण्यामध्ये बुडवली। अशा लोकांनी आम्हाला हिंदू धर्माचं सर्टिफिकेट देण्याची गरज नाही। आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या तोंडामध्ये राम असतो आणि तो राम काय हे आम्हाला माहिती आहे। कोणीतरी एखादा राम रहीम सारखा महाराज येणार, नाशिकसारख्या मोठ्या शहरामध्ये काहीतरी वक्तव्य करणार आणि सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणार आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणार, हे आम्ही कदापि या ठिकाणी होऊ देणार नाही। त्याचा एक संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो। आज आम्ही निलंगा शहरामध्ये शिवाजी चौक निलंगा येथे सर्व धर्मीय व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नितेश राणे यांचा जाहीर निषेध नोंदवला। या नितेश राणेला कितीही समजावलं, काहीही समजावलं तर त्याला कुठल्याही भाषेत समजत नाहीये। त्याला आता एकच पर्याय राहिलेला आहे, त्याला आता त्याच्या फोटोला जोडे मारलेत, त्याला लाईव्ह मध्ये जोडे मारावं लागेल तरच त्याची अक्कल आली तर आली त्याला, असं तर मला वाटत आहे। तर या निलंगा शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंबहुना वंचित बहुजन आघाडी कुठल्याही जातीवर अन्याय झाला किंवा त्या जातीबद्दल बोललं तर त्याविषयी सर्वात रोडवर उतरून पहिली भूमिका मांडणारी वंचित बहुजन आघाडी आहे। आम्ही संविधान प्रेमी आहे म्हणून आम्ही
या आता साध्या भाषेमध्ये आम्ही या पिल्ल्याला सांगत आहे किंवा एवढ्यावरच थांब तू. याच्यानंतर जर तुझं असं कुठलंही वक्तव्य आलं तर तुला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. आज आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नितेश राणे यांच्याबद्दल जाहीर निषेध नोंदवलेला आहे व जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलन करण्याच्या मागचं कारण म्हणजे नितेश राणे ही अवलाद सतत मुस्लिम समाजाच्या भावना, मराठा समाजाच्या भावना व इतर सर्व समाजाच्या भावना मध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे व जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे. त्याबद्दल अशा हरामखोरांना आत्ताच आपण सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व धर्माच्या वतीनं आपण सर्व एकत्र येऊन निलंगेकर वासियांनी आत्ता जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. पण ह्याच्या पुढे एवढ्यावरती न थांबता ती जर अवलाद एवढ्यावरती सुधारली तरी आम्ही थांबणार आहोत. अन्यथा ह्याच्या पुढे कुठेही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या कुठल्याही सभा होऊ देणार नाही व त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही याची तीव्र नोंद घ्यावी. एवढं बोलून थांबतो.